मी धैर्यशील माने यांना 100% विजयी करायसाठी त्याला पाठिंबा दिला आहे। आमचे सगळे सहकारी कार्यकर्ते असतील, नेते असतील, संघटनेतले सगळे प्रमुख असतील, महिला आघाडीचे सगळे प्रमुख असतील, या सगळ्यांनी अतिशय जोरदारपणानं ताकद लावून धैर्यशील मानेंच्यासाठी विजयी करायसाठी रात्रीचा दिवस करायला लागलेत। त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं जर आपण ठरवलं तर जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आपोआप तयार होतात। ते करावं काहीच लागत नाही। तिसऱ्यांदा या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब व्हायला पाहिजेत। त्यासाठी धैर्यशील माने यांचं एक मत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं मोदींना पंतप्रधान करायसाठी पाहिजे आहे, म्हणून त्याला विजयी करा हा संदेश दिला। गोकुळ सोबत गोकुल। दर्शको नमस्कार। आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावांच्या मध्ये जातोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय। आज जर का बघायला गेलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचे नेते प्रकाश अण्णा आवाडी साहेब आहेत। अण्णा नमस्कार। एकंदरीत जर का बघायला गेलं तर आपण आता धैर्यशील माने दादांना पाठिंबा दिलेला आहे, काय प्रतिक्रिया? एवढा कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतलाय आणि आपण पाठिंबा दिलाय। एकीकडे बघायला गेलं तर स्वतःची असणारी उमेदवारी आणि त्यानंतरचा धैर्यशील दादांना पाठिंबा कार्यकर्त्यांना केलेला आवाहन काय आहे जरा सांगा। मी धैर्यशील माने यांना 100% विजयी करायसाठी त्याला पाठिंबा दिला आहे। आमचे सगळे सहकारी कार्यकर्ते असतील, नेते असतील, संघटनेतले सगळे प्रमुख असतील, महिला आघाडीचे सगळे प्रमुख असतील, या सगळ्यांनी अतिशय जोरदारपणानं ताकद लावून धैर्यशील मानेंच्यासाठी विजयी करायसाठी रात्रीचा दिवस करायला लागलेत। आम्ही राहुल आवाडेंच्यासाठी उमेदवारी मागितली होती। 2009 पासून तो इतिहास आहे। आता ह्या खेपेला मी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला असल्यामुळं मी भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती। त्यांनी त्या पद्धतीनं त्यांच्याकडे जर उमेदवारी आली असती तर 100% राहुल आवाडे उमेदवार झाले असते। पण या खेपेची उमेदवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडेच राहिली, त्यामुळं धैर्यशील माने हेच उमेदवार राहिले। त्यामुळं ह्या उमेदवारी बदलाबदलीचा विषय नव्हता। त्यामुळं आम्ही समजावून घेतलं आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांना सांगितले की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, काही कसली अडचण नाही। आणि आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांशी चर्चा करून धैर्यशील मानेला पाठिंबा दिला। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तुमच्यासोबत म्हणजे संवाद साधला, आम्ही ते सगळे जे काय ते कव्हरिंग सुद्धा केलेलं आहे। आत्ता कार्यकर्त्यांच्याकडून तुम्हाला येणारा जो काही प्रतिसाद आहे तो सुद्धा बघितला। एवढं प्रेम कार्यकर्त्यांच्याकडून कसं काय आणणार? त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं जर आपण ठरवलं तर जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आपोआप तयार होतात। ते करावं काहीच लागत नाही। त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्हाला जायला लागतं, ते जातात का रे, तुम्ही सहभागी आहे का रे, हे बघत असतो प्रत्येकजण। आता कुणाला देऊन घेऊन काय आता काय राहिलं नाही ती परिस्थिती। कोण कुणाबरोबर किती चांगल्या वाईट प्रसंगात आहे त्याच्यावर लोक आपला हे समजतात आणि आपला समजा एवढं काम आम्ही करायचा प्रयत्न करतो। काय आता आव्हान काय केले कार्यकर्ते? मी आमच्या सगळ्या सहकार्यांना सांगितलं की 100% तिसऱ्यांदा या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब व्हायला पाहिजेत। त्यासाठी धैर्यशील माने यांचं एक मत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं मोदींना पंतप्रधान करायसाठी पाहिजे आहे, म्हणून त्याला विजयी करा हा संदेश दिला। तसं बघायला गेलं तर प्रकाश अण्णा आवाडे यांची ही ताकद आता धैर्यशील मानेंच्या पारड्यात पडल्यामुळे इचलकरंजी भागामधून चांगल्या प्रकारे त्यांना आता पाठबळ मिळणार आहे हे आता या माध्यमातून दिसायला मिळते। KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित, धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।